Hello everyone, welcome to our mathematics subject in a class, is a first standard class, and we started our chapter, fifth number chapter, and the chapter name is numbers 10 to 19 numbers. So we will be continue our chapter numbers 10 to 99 numbers. Okay. Before lectures, you learning the 1 to 10 numbers. How to counting the numbers, how to adding the numbers, how to before numbers, find out after numbers as well as between numbers. So as like this, all these methods, all these problems solving at in a 10 to 99 numbers. Okay, we will be understand here. First ones, how to counting a ones, how to learning a ones, making of a ones, the using of some examples today we learn. I give a one leaf of a plant. There are 10 leaves. 10 leaves. Look here. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. There are the 9 leaves and just one more leaves I am adding here. The more one leaves is adding here to making a 10 leaves. As like this, using of our fingers, 9 fingers and one more fingers adding of these fingers to making a 10 means a 1/10. म्हणजे 9 ह्या अंकामध्ये 9 ह्या फिंगर्स मध्ये एक जर ऍड केला फिंगर किंवा पानांमध्ये जर एक पान जर ऍड केलं तर 10 तयार होतो. ओके, द 10 टेन्स असतो हा आणि ह्यालाच आपण 1/10 पण म्हणू शकतो. 10 अंक कसे बनलेले आहेत, 1 अधिक 1 अधिक 1 असे 10 वेळेस ऍड केल्यानंतर 10 तयार झालेले आहेत. म्हणजे त्याला अजून एक ऑप्शन मध्ये नाव काय आहे, 1/10 ऑल्सो. ओके, द इन्फॉर्मेशन अबाउट दिस ह्याच्याच बाबतीत आता प्रॉब्लेम सॉल्व करायचे. फर्स्ट प्रॉब्लेम ह्याच्यात अंडरस्टँडिंग करण्यासाठी दिलेला आहे. 5.1 1/10. First we learn the 5.1. Just find out the 1/10 and how to counting the numbers. First example given here. Ajay has 9 marbles. Totally marbles, how much there's 9 marbles. And one more marble adding of the friends to making a how many marbles he have. जर एका फ्रेंडने त्याला एक मार्बल अजून एक ऍड करायला दिलेला आहे. त्याच्या जवळ अगोदर होते हॅव म्हणजेच जवळ होते 9, तर एक ऍड झालाय तर किती तयार होतात मग 10. ओके, 10. तर 10 ला आपण परत एकदा ऑप्शन मध्ये नाव काय सांगितलेलं आहे, 1/10. हे झाले 3 प्रॉब्लेम सॉल्व केलेत आपण. एक आहे लीव्हचा करून बघितला, एक फिंगर्सचा बघितला आणि थर्ड वन मार्बल्सचा बघितला. तर याच्यामध्ये डायरेक्ट आपण एक्सरसाइज चेकआउट करूया. आता एक्सरसाइज मध्ये सो सिंपल, फर्स्ट स्टँडर्डचा क्लास असल्यामुळे जस्ट ऑब्जेक्ट्स आर ड्रॉइंग अँड देन हाऊ टू 10 नंबर्स, हाऊ टू ऑब्जेक्ट्स टेन्स अँड सर्कलिंग देम, अशा प्रकारचे असतात. फर्स्ट एक्झाम्पल आहे याच्यामध्ये एक्सरसाइज 5.1. एक्सरसाइज, आता हा एक्सरसाइजच पाहणार आहोत आपण आणि 1/10 चा असतो पण. बघा, काउंट द ऑब्जेक्ट्स इन ईच सेट. ऑब्जेक्ट्स काउंट करायचे. ऑब्जेक्ट्स म्हणजे असलेल्या वस्तू इथे दर्शवलेल्या आहेत पेज नंबर 38 वरती. तर त्याच्यानुसार काउंटिंग करायची, अगोदर मोजून घ्यायचे. नंतर आहे राईट द नंबर्स इन द गिवन बॉक्स. नंबर बॉक्स मध्ये लिहायचं आहे. ऑब्जेक्ट्स दिले जाणार आहेत आणि एक स्पेस दिलेला आहे, त्याच्यामध्ये नंबर्स लिहायचे. पुन्हा काय करायचं आहे, सर्कल द बॉक्स दॅट हॅज 10 ऑब्जेक्ट्स. 10 ऑब्जेक्ट असतील त्याला सर्कल करायचे. कोणत्या 10 ऑब्जेक्ट्स असणार आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेते मी, जस्ट अ सिंपल ड्रॉइंग हियर. द स्टार्स आर गिवन हियर. देर आर द 5 स्टार्स इन वन रो. द नेक्स्ट लाइन आय गिवन राइटिंग हियर द नेक्स्ट 5 stars. So how many stars making of these 5 one line and the second 5 making of a 10. Okay, the 10 numbers are writing on the box वर लिहिलेलं आहे. आता बघा काय सांगितलं होतं दुसऱ्या प्रश्नामध्ये की
10 ऑब्जेक्ट असणाऱ्या सर्कल बॉक्सला सर्कल करायला सांगितलंय. आय ड्रॉइंग हिअर जस्ट सर्कल नाव. यू अंडरस्टँड. जर 10 अजून काही मँगोज असतील किंवा फ्लावर्स असतील तर ते 10 जर असतील एका लाईन मध्ये एका बॉक्स मध्ये तर त्या बॉक्स मध्ये जस्ट 10 नंबर लिहायचा आहे आणि सर्कल आउट करायचंय. सो सिंपल दिस. अंडरस्टँड दिस. 1 टेन्स आपल्याला काय फक्त टेन्स असलेले शोधायचे. त्याच्यामध्ये नंतर दुसरा क्वेश्चन दिलेला आहे पुट टिक. क्वेश्चन नंबर 2 दिलेला आहे पुट टिक करायचंय. कशाला? फॉर द थिंग्स दॅट हॅव 10 लीव्स. 10 पाने असलेल्या 10 पानं असलेल्या थिंग्सला. आता इथे एक असं लीव दिलेला आहे आणि प्रत्येकाला वन साइडला 5 आणि सेकंड साइडला 5 लीव्स काढलेले आहेत. ओके. आणि काउंटिंग करायची आहे आणि त्याला जस्ट काय लिहायचंय 1 2 3 4 5 one side 1 2 3 4 5. There is the second side making of a tens. Just putting of a tick mark. Below is a box and in that box writing just tick. Put. Very good. And the first and the third numbers leaves, there are the 10 leaves. Then those 2 leaves boxes having just a tick. दोनच बॉक्सेस मध्ये फर्स्ट अँड थर्ड मध्ये स्टिक येणार आहे, ऑदरला क्रॉसिंग हिअर. द काउंट अँड सर्कल द ग्रुप ऑफ 10 ऑब्जेक्ट्स. सेम ॲज लाईक दिस क्वेश्चन. 10 देर आर द some many of the objects are drawing here, but counting just 10 numbers and just circle them. क्वेश्चन नंबर 3 आहे हा. अगोदर काय सांगितलं होतं, ऑब्जेक्ट्स काउंट करायचे आणि बॉक्स मध्ये नंबर लिहून त्याला सर्कल करायला सांगितलं होतं. पण ह्याला काय सांगितलेलं आहे, ऑब्जेक्ट्सला डायरेक्टली सर्कल करायला सांगितलंय. ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट्स मँगो, काइट अँड बटरफ्लायज घेतलेले आहेत. आय रायटिंग हिअर जस्ट मँगोज. देर आर द how many mangoes, counting and find out. There are 5 mangoes. Next line I am drawing here the 5 mangoes. In before question the box circled, but here the object circled. 10 ऑब्जेक्ट असतील तर त्याला डायरेक्ट सर्कल करायचं ह्याच्यामध्ये. ओके. हा झाला क्वेश्चन नंबर 3. आणि नंतर क्वेश्चन नंबर 4 असा आहे, ड्रॉ सिमिलर फिगर्स दॅट मेक टेन्स. फक्त काय एक डॉट्स काढायला सांगितलेत फर्स्ट ह्याच्यामध्ये. क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय काय सांगितलेलं की 10 डॉट्स काढायचे आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये परत 10 बॉल्स काढायला सांगितलेत. सिंपल वन. यू लाईक ड्रॉइंग, तुम्हाला ड्रॉइंग काढायला आवडते तर त्याच्यानुसार तुम्ही ड्रॉ हिअर डॉट्स काढायचे. जस्ट 10 डॉट्स. 2 3 4 5 6 7 8 9 and last one 10. Okay. As like this 10 balls drawing and color. You want to coloring, just coloring them. जर तुम्हाला कलर करावंसे वाटतं कलरही करा. खूप सारा स्पेस दिलेला आहे पेज नंबर 39 वरती. मग काय काय पाहिलं, ऑब्जेक्ट्स काउंटिंग करायची आणि त्याच्या बॉक्सला सर्कल करायचंय. त्यानंतर लीव्स काउंट करायचे, टिक आउट करायचे. नंतर क्वेश्चन नंबर 3 मध्ये द ऑब्जेक्ट्स काउंट करायचे तर ऑब्जेक्ट्सलाच डायरेक्टली सर्कल. फोर्थ आहे द ऑब्जेक्ट्स, जेवढे काही दिलेले आहेत संख्या त्याच्यानुसार तेवढे ऑब्जेक्ट्स काढायचे. हा झाला क्वेश्चन नंबर 4. आणि पॉइंट कोणता आहे, पॉइंट 1, 5.1. आता ह्याच्यामध्ये परत एक सिम्पली मिसिंग नंबर्स हॉट्स मध्ये विचारलेला आहे. सो सिंपल 1 to 9 नंबर्स काउंटिंग जस्ट नाव. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एक्झाम्पल, ऑब्झर्व the pattern and write the missing numbers in the box. One has been done for you. एक सोडवून दिलेला आहे इथं. 1 plus 9 is equal to 10. You know the horizontal or vertical addition. 1 plus 9 is equal to 10. This is a given solved example. But we given just a non-solved example. Number 2, 2 plus 8. And here blank space 7, answer is 10. And the fourth one, the 3 plus blank space, answer is 3. We are solving these different types of the problem. This is a direct answer find out.
देर इज द ॲडन्स विल बी फाइंड आउट. ह्याच्यात ॲडन शोधायचा आहे, ह्याच्यातही सेम ॲज ॲडन, सेकंड ॲडन शोधायचा आहे. ह्याच्यामध्ये 8 + 2 हाऊ मच नंबर्स मेकिंग दिस 10. 7, 10 - 7 how much numbers are remaining? The 3 numbers are remaining. These 3 numbers add on writing on that box, so making a 10. 7 + 3 is equal to 10. Very good. Next, the 3, the blank space, which number is find out? The answer is actually 10, making a 10. असा अंक शोधायचा आहे की जेणेकरून 3 आणि त्याचा येणारा अंक यांची बेरीज 10 आली पाहिजे. विच नंबर इज फाइंड आउट? द 7. व्हेरी गुड. फाइंडिंग आउट द कंटिन्युअसली 10, कंटिन्युअस 10 येईपर्यंत, म्हणजे 3 पासून 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 असे मिळून 7 नंबर्स येतात. दिस पॉइंट इज क्लिअर हिअर. देन आवर इंट्रोड्युसिंग वन्स अँड टेन्स. आता बघा, माझ्याकडे 5 चॉकलेट्स आहेत, माझ्याकडे 5 चॉकलेट्स आहेत. प्रत्येकाला मी एक एक देऊ शकते, डिस्ट्रीब्यूट करू शकते. मीन्स वन्स फॉर्म असतो तो, प्रत्येकी एक ही संख्या ही वन्सच्या फॉर्म मध्ये असते. असेच एक 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 असे मिळून 10, 10 वेळेस जर मिळून जर एक संख्या मिळत असेल, म्हणजे 10 मिळत असेल, तर त्याला काय म्हणणार आहोत आपण? टेन्स म्हणणार आहोत. तर त्यालाच अजून एक ऑप्शन मध्ये नाव सांगितलं होतं की 1 टेन्स म्हणून. मग तशाच नुसार आता काही प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. डायरेक्टली वी सॉल्व देम अँड वी विल बी फिनिशिंग दिस पॉइंट हिअर. Count the object, exercise 5.2, in which the ones and tens, how to find out, introducing the find outs. 5.2, 1 and 10. Tens find out means the introducing. Okay. इंट्रोड्युसिंग. फक्त जाणून घेऊया की 1 आणि 10 कसा तयार होतो आणि कशा प्रकारच्या असतात. आता याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे. काउंट द ऑब्जेक्ट्स. ड्रॉइंग हिअर जस्ट ऑब्जेक्ट्स अँड मेकिंग हिअर वन्स और टेन्स. रायटिंग द नंबर्स. फिल इन द बॉक्सेस विथ द करेक्ट नंबर. रीड ॲज. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज. डायरेक्टली वी check out our exercise 5.2. Here is writing 4 triangles, and those 4 triangles writing an answer which form. I say here triangle, and the next box is which forms one's forms. Okay, here are how many triangles? Counting first 1 2 3 4. The 4 triangles. Which how many triangles? 4 triangles. आत्ताच सांगितलं होतं मी की एक ही संख्या प्रत्येकी वन्सच असते. मग हे फक्त 4 आहेत, 40 नाही आहेत, तर त्यामुळे आपण जस्ट 4 असं लिहू शकतो. अशाच प्रकारे एक एक्झाम्पल जर घेतलं आपण सर्कल्सचं. आता इथं 6 सर्कल्स काढलेले आहेत. रायटिंग हिअर अ सर्कल स्पेलिंग अँड द स्पेस ऑफ अ forms. Writing of forms. Circles. Counting first. How much? How many of the circles here? 6 circles. Writing a number 6. You know the 6? Yes. The ones. Which form of the ones? Single numbers making a ones. As like this. जसं असतं सर. सर्कल जेवढे आहेत तेवढे काउंट केले तर तेवढेच वन्सला शोधून लिहिलेले आहेत. तसंच मग पॉइंट 2 मध्ये एक दुसरा क्वेश्चन असा आहे. रीड अँड अंडरस्टँड. डू अँड रिमेंबर. वाचायचंय, लक्षात ठेवायचंय आणि आठवणीत ठेवायचे कायमस्वरूपी. रिमेंबर दिस. वन एक्झाम्पल हॅज बीन डन हिअर ॲज लाईक दिस. ऑल प्रॉब्लेम सॉल्विंग. फर्स्ट आय गिव्ह हिअर mangoes. There are the 10 marbles. Okay. There are the 10 mangoes. How many mango? Counting first and writing here its one's value.
There are the 10 mangoes, writing just 10 mangoes. How many ones here? किती वन्स तयार होऊन हा टेन्स तयार झालाय? 10च ना, 10 एक अधिक एक असे 10 वन्स तयार होऊनच हा 10 मँगोज तयार झालेले आहेत. याच्यात फक्त एकच प्रॉब्लेम आहे ते की तुम्हाला स्टिक्सचा आहे ते तुम्हाला मनाने सॉल्व्ह करायचं आहे. तशाच इथे पण 10 स्टिक्स दिलेले आहेत, 10 लिहायचं इथं आणि वन्स किती लिहायचे? 10 वन्सच लिहायचे. ओके. आणि त्याच्या पुढे अजून एक बॉक्स दिलेला आहे की टेन्स. किती टेन्स आहेत मग हे? जस्ट 1 टेन्स. ओके. 1 2 3 3 बॉक्स फिलअप करायचे. 10 10 लिहायचे and last block is a 1. Okay. The question number 2 in which the count the circle 10 dots. Counting here is a counting the objects and writing their grouping and ones as well as tens. Question number 2 in which objects dots are drawing 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 and 12. Okay, I given and round up dots. How much dots writing? And the last block is remaining dots. Grouping of the dots 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. The grouping we are founding just a tens values, means a 10 1 10, writing here a 1 10, and the how much are remaining? 2 dots are remaining, means the 2 ones. तसेच आता इथं 15 देतील 16 देतील 17 देतील असेच लिहायचे. एक टेन्स आणि वरचे राहिलेले अंक वन्स मध्ये लिहायचे. सो सिंपल फाइंडिंग दिस. ओके. आता क्वेश्चन नंबर 3 खूप सोपा आणि सगळ्यांना आवडणारा. लिसन जस्ट. कलर द सर्कल्स अकॉर्डिंग टू द गिवन नंबर्स. हियर आर सम नंबर्स and drawing some circles. Just you coloring this. Here are 11 circles coloring as you wish colors. You know the colors, different types of the colors using of you 11 colors. Just coloring 11s 1 to 11 circles only. Okay. फक्त 1 ते 11 अंकापर्यंत असलेले सर्कल्सला जस्ट कलर करायचे. सो सिंपल आहे. अक्षर इकडे दिले, अंक दिलेले आहेत, तिकडे 15 असो 16 असो 18 असो, इथं खूप सारे सर्कल्स दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला कलर आउट करायचे. ओके. द 5.3 we listening here. The 5.3 after, before and between numbers 10 to 20. Before lecture we learn 1 to 10, just learning. We are learning here 10 to 20 before and after numbers. You know the before numbers or after numbers as well as between numbers. So who say me the after numbers, before numbers and in between numbers? And in between numbers. After numbers means what? After numbers means forwarding the numbers. Arranging the numbers in a forwarded. Arranging the numbers in a forwarded given to this number. एखादा अंक दिलेला असेल त्याच्या अंकाच्या पुढच्या बाजूला जेवढे काही जातोय त्यालाच काय म्हणायचंय? आफ्टर नंबर्स. अँड बिफोर नंबर्स. बिफोर नंबर्स मीन्स ॲज लाईक दिस बॅकवर्डेड नंबर्स काउंटिंग अरेंजिंग द नंबर्स. अरेंज केलेल्या नंबर्स पासून बिफोरला जर काही अंक जात असतील, काही अक्षर जर उलटावे लागत असतील तर त्याला काय म्हणायचंय? बिफोर नंबर्स. अँड बिफोर आणि आफ्टरच्या नंतर असलेल्या प्रत्येक अंकाला, मध्यभागी असलेल्या अंकाला काय म्हणणार आहोत मग? बिटवीन नंबर्स. दिस इज अ आफ्टर नंबर्स अँड दिस इज अ बिटवीन नंबर्स. सो फाइंड आउट जस्ट प्रॉब्लेम्स अँड सोल्युशन सम ऑफ द क्वेश्चन्स. आन्सर काढून त्याचा फाइंड आउट करूया. क्वेश्चन नंबर 1 बघा आता. राईट द नंबर दॅट कम्स आफ्टर. आफ्टर मीन्स पुढचा. बघितलं इथं 15च्या नंतर येणारे अंक हे आफ्टर मध्ये मोडतात. 15च्या बिलोला
बॅकवर्डला जे येतात ते सगळे काय बिफोर असतात आणि या दोघांच्या मध्यभागी जो कोणी असेल त्यालाच बिटवीन नंबर्स म्हणतो. आता आपल्याला 10 टू जस्ट 20 नंबर्स बघायचे आहेत, तर आपण ही नंबर लाईन काढलेली आहे, त्याच्यानुसार आपल्याला सिंपल होईल की आन्सर्स फाइंड आउट करायला. फर्स्ट क्वेश्चन मध्ये आहे की आफ्टर्स नंबर शोधायचे. फर्स्ट आहे त्याच्यामध्ये एक्झाम्पल 12, 13 and the blank space. The second one 14, 15 and the last number is which numbers we finding here? 12, 13. The number is the next, means the forwarded number means the after number. The 14, 15 and the next number which? Counting of the numbers forwarded. The next number is the 16, means making a after numbers. As like this, the question number 2 in which before numbers, how to find out? Given some examples. 12 first and the second one before numbers which number, and the 17 and the 18. Okay, continuous these two numbers but the before number is absent. We find out this number 11, 12 before number, which is the before number 11 before which number 10. Finding this number 10, 11, 12. Continuously this number line, very good. 17 before numbers, which finding this number? Using of this number line. 16 before number is a 17 before number is a 16. So making a 16. So in between numbers, finding question number 3 in which finding a between numbers 12 blank space and the 14. And the second one 14 blank space 16. Okay, counting the numbers 12, 13, 14, 13, 14, 15 and the 16. Very good. You know the 10 to 20 numbers, you find out easily these numbers. जर तुम्हाला 10 ते 20 पर्यंत अंक आले तर तुम्हाला हे यायला खूप सोपं जातं. आता ह्याच्यामध्ये कंपॅरिझन बघायचंय. We find out the comparison. Point 4 comparison. You know the comparison, who is a taller, who is a smaller and who is a longer, who is a thin, as like this. किंवा मग कोणती संख्या मोठी आहे कोणती संख्या लहान आहे याच्यावर आधारित आपलं कंपॅरिझन डिपेंड असतं. कंपॅरिझन ऑफ नंबर्स 1 ते 9 अंकापर्यंत आपण कंपॅरिझन बघितलेलं आहे, पण तरी सुद्धा आपण कितीची पाहत आहोत 10 to 99 numbers. So smaller numbers always knows. Directly we see the examples 5.4. So understanding this situation, how to compare the numbers. Okay, the first example, circle the greatest number. You know the greatest numbers 10, after which numbers are coming, those numbers are the greatest one than the 10. 10 पेक्षा पुढे येणाऱ्या सगळ्या अंकांना आपण काय म्हणतो ग्रेटर नंबर, पण 10 हा त्यांच्या तुलनेमध्ये लहानच राहतो. What is this? Very good. This is a kite. I writing here just numbers to comparing which number is smaller and which number is a greater. Okay, 10 and 20. Here are the question in which just circling. Circle कशाला करायचंय की greatest number ला. In which 10 is a less number than the 20. Always circle greater number. As like this 26. 20 is a less number than the 26. Coming up just, but 26 is a larger number. Second one question in which the inserted greater than, less than or equal to sign. Sign means चिन्ह. Signs means चिन्ह. आता याच्यामध्ये खूप सिंपल आहे. आपल्याला 2 अंकांच्याच संख्यांचे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन पाहायचं आहे. 19 number is always less than the 27 number. So given this symbol and writing this, filling this box. Next one as like this 20 always less than 30 number.
So 30 is greater than the 20 numbers. So simple. Those symbols are find out who is greater or who is smaller and the situated the symbols. Okay. The HOTS in which, so simply, HOTS म्हणजे काय? गरम गोष्ट अशी आहे की काउंट द डॉट्स इन ईच ग्रुप. एका ग्रुप मधले डॉट्स काउंट करायचे आहेत. इथं दिलेले आहेत 10 आहे बघा, पेज नंबर 44 वर आहे. आणि इकडे दिलेले आहेत 12. 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 6 and 6 make it 6 12 and this is a 10. Counting first 10 this and this one 12. So say the answer, who is the greater than or who is the less than? 12 is always greater than 10. Writing this as like this, okay? And we are finding our last topic, ascending order and descending order. Ascending order means what? चढता क्रम. चढता क्रम कसा? पायऱ्याने चढतो तसा. 1 to 10 numbers. Next, descending order, उतरता क्रम. आणि आता उतरत्या क्रमामध्ये काय काय असतं मग? मोठ्या संख्येकडून छोट्या संख्येकडे. Ascending and DESCENDING descending order. मग तुम्हाला या सगळ्यांचे स्पेलिंग येणं गरजेचं आहे. Ascending order as well as descending order. The point of our 5.5. You know the small baby, growing of this baby, making a gentleman. As like this, small numbers 0 to 1, 2, as soon as 100, 200, 300, thousands up to means ascending order. Okay, and the descending order, how to finding? How to finding this? Means greater number, I have 100. So 1, 1, 1, 1 minus, making a descending order number. Okay, is it clear here? But we all problems are solving, then you understand good and better also. Okay, तुम्हाला याच्यापेक्षा अजून छान समजायला लागेल जेव्हा आपण एक्झाम्पल्स घेऊ त्यावेळेला. एक एक्झाम्पल घेऊन बघूया जेणेकरून कळेल. मगाशी सांगितलं की लहान बेबी पासून एक लहान मुलांपासून आपण मोठ्या जेंटलमॅन पर्यंत बनतोय, मीन्स असेंडिंग ऑर्डर. आणि जर ओल्ड मॅन पासून जर लहान बेबी पर्यंत आपल्याला उतरायचंय किंवा यायचं असेल तर कसं? डिसेंडिंग ऑर्डरने. तशाच प्रकारे एक क्वेश्चन घेऊन बघूया. 14, 11, 12. These three numbers are here. This is a given number. Just I am finding a ascending order as well as descending order. Smaller to greater number find out. Just a small number is a 11, next is a 12 and the next one is a 14. And the descending order, greatest to smaller number means 14, 12 and 11 also. So simply understanding this, अशाच काही 3 अंकी संख्या येतील, 4 अंकी संख्या येतील, तर आपण त्यांना अशा प्रकारेच आपण त्याचा आन्सर फाइंड आउट करू शकतो. त्याच्यामध्ये आता अजून एक पॉइंट असा आहे, जस्ट एक्सरसाइज घ्यायची. टेन्स आणि वन्सचा डिफरन्स समजला की नाही हे पाहायचंय. फाइंड आउट 5.6 the tens and the ones. Okay, 5.6. Each fruit basket has a 10 fruits. Here are the some baskets and in which the basket there are the 10 fruits. I drawing here a just basket and the 10 fruits. Okay, count the basket in each group. एका ग्रुप मधले मोजायचे आहेत. How many fruits are there? प्रत्येकी बास्केट मध्ये किती आहेत ते काउंट करायचे आणि लिहायचे आहेत. One example here, but we will solve here a second one example solving. Each basket having a 10 fruits. Each basket having a 10 fruits, and we find out 2 blank spaces. Which first one is a tens finding and the next one is how much ones. This is a question number 1's second problem. One will be solved at on your notebook. Okay, the ones not
it's a, here is a fruits, okay. Here is a things, which things? Fruits are here. So 10, 10, 10, making how much fruits are here? The 30. 30 fruits are here. But how much tens he did on this? 30 means 3 tens. 30 means 3 tens. Writing here just 3 numbers, okay. किती आहेत इथं बाउल्स बास्केट्स? 3 आहेत. 3 लिहायचे. आणि 10 किती? 10 10 10 10 मेकिंग अ 30 फ्रुट्स. तर 30 फ्रुट्स लिहायचे. सो सिंपल. असेच बास्केट खूप सारे देतील. अशाच बास्केटमध्ये खूप सारे फ्रुट्स असतील, त्याच्यामध्ये ते काउंटिंग करायचे, नंबर्स लिहायचे. फ्रुट्स किती आहेत तेवढे काउंट करून लिहायचे आणि त्याच्याशीच रिलेटेड इकडे नंबर लिहायचा. इकडे जर 40 जर फ्रुट्स आले तर इकडे काय लिहिणार? जस्ट 4 tens. ओके, इज इट क्लियर? सो टुडे वी लर्न how to find out the addition, ascending numbers, descending numbers, ones, tens, finding out the tens, comparison of the numbers. तर आज आपण हे सगळं काही पाहिलेलं आहे आणि याचाच वापर आपण पुढच्या क्लासमध्ये करणार आहोत. दॅट्स इट. थँक्यू.